परिस्थिती फार नाजूक होती. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तुमचं जे काही प्रेम विजेता कॉर्नरला मिळतं आहे त्याच्याबद्दल सर्व ऑडियन्सचे व्ह्युअर्सचे मनापासून धन्यवाद. आणि आज तुमच्या भेटीला एक खूपच पॉवरफुल रिअल हिरो आलेले आहेत ज्यांचं नाव आहे राज अंतुर्लीकर. राज अंतुर्लीकर सर फार गरिबीतून, फार कष्टातून स्वतःचं एक विश्व निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. त्यांनी स्वतःला घडवता दुसऱ्यांनासुद्धा घडण्यासाठी खूप प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या गावाकडून माझ्या माहितीनुसार खूप सारी लोक पुण्यासारख्या सिटीमध्ये आणून सेटल केलेली आहेत. खूप साऱ्या लोकांना सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी मदत केली आहे. सो अशा रिअल हिरोचं स्वागत करूयात आपण विजेता कॉर्नरमध्ये. रिअल हिरो या सेगमेंटमध्ये राज सर, धन्यवाद तुम्ही आलात आमच्या विनंतीला मान देऊन. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्याबद्दल काहीतरी माहिती सांगा. माझ्याबद्दल माहिती सांगायची म्हटलं की माझं गाव अंथुर्ली, शिरपूर तालुका, धुळे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. त्या गावातून मी आलेलो आहे. माझं लहानपण अंथुर्लीपेक्षा मामांच्या गावाला जास्त गेलं आहे. मला आठवत नाही कधी की मी अंथुर्ली कधी सोडलं. बरं, म्हणजे एवढ्या लहान वयात मामांच्याकडे गेलो आहे. मग पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण मामांकडे झालं. चौथी ते 10वीपर्यंत शिक्षण मामांकडेच झालं, पण ते दुसऱ्या गावाला झालं. पहिली ते चौथीचं शिक्षण असंच हसत खेळत निघून गेलं. परंतु 5वी ते 10वीचं शिक्षण थोडंसं कसरतीनं गेलं. आता कसरतीनं म्हटल्यापेक्षा 10वीची शाळा जी होती मामाच्या गावापासून एक 4 किलोमीटर अंतरावरती होती. आणि तिथून मग दररोज पायी जाणे आणि पायी येणे ही कसरत होती. बरं, फक्त शाळाच नव्हती करायची की मामांना मदत करणे, शेतीतली कामं असतील, घरातली कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टी करून त्या मी करत होतो. बरं, पायी 4 किलोमीटर पायी जाणे, फक्त पायी जाणे हाच नाही, पायात चप्पल नव्हते, प्रॉपर गणवेश नसायचा, प्रॉपर पुस्तकं नसायची, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. परंतु त्याचं काही वाटलं नाही. आपल्याबरोबर बरीच मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर आपणही करतोय, असं वेगळं काही नव्हतं वाटत. पण ते आत्ता जाणवतं की आपण ती खूप कसरत केली, खूप मेहनत केली. तर असं ते 10वीपर्यंत शिक्षण झालं. आई वडिलांकडून मामाकडे जाण्याचं काही खास कारण? आजीने मला असं सांगितलं होतं, आम्ही 6 भाऊ बहिणी, माझा दुसरा नंबर, मोठी बहीण, त्याच्यानंतर माझा जन्म झाला. आजी बोलता बोलता बोलली होती मला की तुझा जन्म झाल्यानंतर एक 7-8 महिन्यानंतर आम्ही तुला भेटण्यासाठी आलो होतो. बरं, ते मामांच्या गावापासून माझं आईवडिलांचं गाव किंवा माझं गाव याच्यामध्ये 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे. तर ते बैलगाडीनं आले होते. त्यावेळेस काही कम्युनिकेशन काही नव्हतं. मग ते अचानक आपलं नातूला भेटायला जायचं, मोठा नातू झाला, भेटायला जायचं म्हणून ते आले होते. आणि कसं घडलं काय घडलं माहीत नाही. आमचं अंथुर्लीचं घर हे नदीच्या काठावरती असल्यामुळे आमचं घर उंची म्हणजे 7 ते 8 फूट उंच होतं. तेवढ्या उंचीवरून मी खाली आलेलो. बहीण काहीतरी कामाला लागली होती. बहीण एक 3-4 वर्षापेक्षा मोठी असेल माझ्याने. ती काही कामात लागली असेल. मी खाली आलो आणि काहीतरी म्हशीच्या झुंडमध्ये सापडलो आणि मी रक्तबंबाळ झालेलो होतो. मग त्याच वेळेत 1-1.5 तासात काहीतरी आजी आजोबा आले. बरं. हां, त्यांनी मला बघितलं की मग त्यांनी रागवलं आईवडिलांना. परिस्थिती फार नाजूक होती. आई मला म्हटली
की तो 7 दिवसाचा होता तेव्हापासून मी मजुरी करायला जायची. बरं. म्हणजे त्यांची परिस्थितीच तशी होती. म्हणजे सकाळचं खायला मिळालं तर संध्याकाळचं मिळेल की नाही ह्याची शाश्वती नव्हती, एवढी गरीब परिस्थिती होती. त्याच्यामुळे त्यांना काम करणं भाग होतं. मग ते आजीने सगळं ते सिच्युएशन बघितली, तिने मला तसंच उचललं, तिने पाणीही नाही पिलं आणि मला घेऊन गेली. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की त्यांना सांगायचं की त्यांनी फिरकायचं नाही. बरं. मग असे 5-6 वर्षामध्ये गॅप पडला. मी आईला बघितलंच नाही. बरं. मला आठवत नाही की मी आईच्या अंगा खांद्यावरती खेळलेलो आहे असं. ते आजी आजोबा मला घेऊन गेलेत, अशी त्याची मागची स्टोरी. मग सगळं महिन्यापासून तुम्ही तिकडे आहात. हो, सगळं प्रेम मला आजी आजोबाने दिलं. आई वडिलांचं प्रेम जे आहे ते मला आजी आजोबाने दिलं. असा तो किस्सा. पुढे मग पुढचं शिक्षण वगैरे कसं? मग 10वीचं शिक्षण हे या पद्धतीने झालं. 10वीचं शिक्षण करत असताना मामांना मदत करणे. आता मामांना मदत करणे म्हणजे काय की सकाळी पहाटे 5 वाजता उठणे. मामाच्या दुधाचा व्यवसाय होता. मग त्या व्यवसायासाठी पूर्ण गावातलं दूध कलेक्ट करायचं. मी आणि माझा मावशीचा मुलगा, आम्ही दोघं भाऊ ते कलेक्ट करायचं, ते मामांना आणून द्यायचं. मग मामा ते शहाद्याला सिटीमध्ये पोचवायचे. हे सकाळ संध्याकाळ 2 टाईम ही फिक्स ड्युटी आमची. त्याच्यानंतर मधल्या वेळेत मामाच्या तिथं म्हशी होत्या. त्या म्हशींचं मग वैरण असेल किंवा त्यांचं बाकीच्या कामं असतील, हे सगळी कामं करत करत 10वी केली. बरं, मेहनत ते आता कळते आपल्याला की त्यावेळेस आपण एवढी मेहनत केली होती. त्यातला एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. पावसाळ्याचे दिवस असायचे, पायात चप्पल नसायचे, चप्पलाने आपण शेतात जाऊ शकत नव्हतो, एवढा चिखल असायचा. बरं. चिखल एवढा की पंजा दिसायचा नाही, एवढा चिखल आपला त्या चिखलात पाय रुतायचा. मग ते नेहमीची ड्युटी आमची की वैरण आणायचं म्हशींना, गुरांना वैरण आणायचं. आम्ही वैरण आणण्यासाठी जायचो. येताना डोक्यावरती ओझं असायचं, चिखलात पाय असायचा, त्या चिखलामध्ये काटा असायचा. तो काटा जर पायात रुतला तर डोक्यावरचं वैरण आपण खाली टाकू शकत नव्हतो, कारण खाली चिखल असायचा. बरं. तो पाय तिथंच हलवायचा, तो काटा तिथंच मोडायचा. घरी येईपर्यंत तिकडे बघायचं नाही. बापरे. तसंच घरी यायचं, ते वैरण टाकायचं, मग चेक करायचं की ते आत घुसलाय, रक्त आलंय, काय झालं ते. म्हणजे अशी परिस्थिती होती. तसं काही ते जाणवलं नाही, पण ह्या परिस्थितीतनं मग ते 10वी केली, पण एन्जॉय करून केलं. स्वभाव माझा असा आहे की मी कुठली गोष्ट करतो ते एन्जॉय करूनच करतो, कधी असं त्याचा त्रास नाही. त्या पद्धतीने 10वीपर्यंत शिक्षण केलं. गावात एक माझी खासियत होती की कोणी काही काम लावलं तर मी कधी नाही म्हणायचो नाही. त्याचं मोबाईलला काय मिळेल हे कधी विचारायचो नाही, आणि कोणतेही काम सांगितलं तर कधी नाही म्हणायचो नाही. आजही म्हणजे तशीच तोच स्वभाव आहे. कुठलंही काम असेल तर मी नाही म्हणत नाही. तो माझा स्वभावच नाही की मला नाही म्हणायला आवडतच नाही. हे करत असताना मग ते सगळ्यांचा सपोर्ट. पुढं शिक्षण मग कसं केलं की काय? 10वी म्हणजे गावाकडचे लोक एवढे एज्युकेटेड नसतात, आणि मग ते काय शिकलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, हे कोणी मार्गदर्शन केलं, कसं काय? विषय महत्त्वाचा असा आहे की 10वी परत शिक्षण हे अलखेड म्हणजे मामाच्या गावाला झालं, आणि त्यावेळेस शिक्षण फार अवघड होतं. म्हणजे लोकांना कामच एवढी होती किंवा तसं सराउंडिंगच नव्हतं की शिक्षणाकडे लोकांचा एवढा कल होता. सगळी घरची कामं करत करत शिक्षण करायचं आणि मग त्यातनं पास झाला तर पुढे काहीतरी करायचं, असं सगळं होतं. तर कदाचित माझ्या त्यावेळेस मामाच्या गावात माझ्या गल्लीमधला मी पहिला विद्यार्थी असेल तो 10वी पास झाला असेल. मामाला त्याचा खूप आनंद झाला आणि मग त्याचं सेलिब्रेशन केलं गेलं. अशा पद्धतीने ती माझी 10वी झाली. आणि मग मला वाटलं की नाही, मी काहीतरी करू शकतो. कॉन्फिडन्स आला. मग पुढे शिक्षणाला बाहेर पडला तर मामाच्या गावातून? मग त्याच्यानंतर 10वी नंतर बाहेर नाही पडलो. मग लोकेशन चेंज झालं. 11वी-12वी मी शहाद्याला केले. म्हणजे हे 4 किलोमीटर बॅक साईडला होतं, 4 किलोमीटर फ्रंट साईडला आलं. तिथून मग थोडंसं अपग्रेडेशन झालं. 12वीला मामांनी मला पहिल्यांदा सॅग आणली होती. त्या सॅगचा एवढा आनंद झाला होता. म्हणजे थोडंसं मग लाईफस्टाईलमध्ये थोडासा चेंज झाला. मी कॉलेजला जायला लागलो, असं थोडं फिलिंग यायला लागलं. मग 11वी-12वी मी तिथं शहाद्याला केली. आणि 11वी-12वी नंतर पुढचं शिक्षण करू शकत नव्हतो, कारण मामांची परिस्थिती नव्हती. म्हणजे इकडं आई वडिलांची परिस्थिती जेवढी नाजूक होती तेवढीच मामांची होती. पण तिथलं सराउंडिंग, तिथं कामाला स्कोप होता, कुठं काम केले की थोडे पैसे मिळायचे, तसं आई वडिलांकडे नव्हतं. तर इकडं थोडं त्याच्यापेक्षा थोडंसं बेटर होतं. परंतु त्याच्या पुढचं शिक्षण करणं म्हणजे करू शकत नव्हतो, अशी परिस्थिती नव्हती. परत 12वी नंतर मग मी ठरवलं की काहीतरी काम करायचं.
हातभार लावायचा. म्हणजे काम शेतीतलं नाही करायचं, तर काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे वेगळं काय करायचं, शहादा म्हणजे तालुकाचं ठिकाण होतं. मग मी तिथं ज्यूस सेंटरमध्ये काम केलं. नंतर इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये मार्केटिंगची कामं केलीत. नंतर सोनारच्या दुकानामध्ये त्यांना म्हणजे काहीतरी हेल्पिंग म्हणून मदत केली. नंतर अजून असं काही काळ आला की मला लॉरीवरती बोरं विकावी लागली. म्हणजे नवीन काहीतरी करायचे, शेतीचीच कामं करण्यापेक्षा वेगळं काहीतरी करूयात. तर त्यातून 2 पैसे कॅशमध्ये मिळत होते. परंतु पुढं शिक्षण करायचं ही इच्छा मनात होती, जिद्द होती, परंतु परिस्थिती नसल्यामुळे काही करू शकत नव्हतो. किती वर्षाचा गॅप झाला 12वी नंतर? 12वी नंतर साधारणतः 2 वर्षाचा गॅप पडला. मग 2 वर्षात पुढे मग माझा एक चुलत भाऊ होता, त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं होतं, ITI केलं होतं. मग आणि ते सांगलीला होते. त्यांचे मोठे बंधू म्हणजे माझे चुलत सख्खे भाऊ, मी 12वी पास झाल्यानंतर पहिल्यांदा कॉन्टॅक्टमध्ये आलो. बरं. आणि मला तेव्हा कळलं की ते चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टला प्रोफेसर म्हणून ते होते सांगलीला. मग त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा मला काहीतरी शिकायचं आहे पुढं. बरं, काय शिकायचं माहीत नाही, 12वी नंतर काय करायचं असतं, कुठल्या कुठल्या फील्ड असतात आणि आपण काय करू शकतो काहीही माहीत नाही. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. मग माझ्यासाठी काहीतरी पुढचं शिक्षणासाठी बघा किंवा मग मला जॉब दिला तरी चालेल, मी काही सुपरवायझर म्हणून काम करेन, जे काम मिळेल ते मी काम करायला तयार आहे, असं मला हेच पाहिजे काही नाही. बरं. मग त्यात माझा 1 वर्ष गेला, त्यांचं थोडंसं मागं लागलो. मग त्यांनी थोडंसं विचार केला. मग त्यांनी त्या कॉलेजला जाऊन भेट दिलं. मग तिथं माझा ITIचा नंबर लावला. मग मला नंबर लागला. मग मला फोन केला. मग ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस माझ्याकडे सांगलीपर्यंत जाण्यासाठी पैसे नव्हते. त्याची पहिल्या वर्षाची फी काहीतरी 5,500 रुपये होती, ती सुद्धा मामांकडे नव्हती. पण मामांना म्हटलं मला करायचं आहे. मग मामा म्हटले तू जा पुढे, तुला मी काहीतरी भाड्यासाठी पैसे करून देतो, तू पुढे जा, तू सगळं सिच्युएशन बघ, तू करू शकतो का सांग मला, मी येतो काहीतरी अरेंजमेंट करून. मग मी गेल्यानंतर मामांना कळवलं की नाही मी करेन, काही प्रॉब्लेम नाही. मग मामांनी कुणाकडनं तरी ते व्याजानं पैसे काढलेत आणि मामा 8-10 दिवसानंतर माझं फर्स्ट इयरचं ॲडमिशन घेण्यासाठी आलेत. बरं. अशी ती परिस्थिती. तुम्ही सांगलीला किती वर्ष होतात? मग पहिलं वर्ष मामांनी मदत केली. सेकंड इयरचं ॲडमिशन फीज भरायची कशी हा विषय होता. मग मी मामांना सांगितलं की तुम्ही काही करू नका, मी काहीतरी काम करतो तिथं आणि जे काही पैसे मिळतील त्यातनं मी फी भरतो आणि मी सेकंड इयर करणार. म्हणजे तुम्ही जे ITI केला तो स्वतः कमवून केला. सेकंड इयर मी स्वतः कमवून केलंय. पुढे मग जॉब वगैरे कसं आणि बिझनेसमध्ये कसं आलं? बरं, त्यावेळेस विषय असा होता की मी घेतलं सिव्हिलला त्यावेळेस स्कोप नव्हता. मग सेकंड इयर झाल्यानंतर काही अजून गॅप पडला, मी नोकरी शोधत होतो. मग त्यात अजून 1-1.5 वर्ष गॅप पडला. मग मी गावाकडे गेलो सांगलीवरून. मग गावाकडे गेल्यानंतर असंच पेपर वाचायचो, त्याच्यात काहीतरी ॲड यायच्या, जिथे ॲड दिसली तिथं मी ॲप्लिकेशन करायचो. आणि एक सोलापूरला मी ॲप्लिकेशन केलं होतं, मला आठवत नाही मी कधी केलं होतं त्यावेळेस, पण त्याचा मला कॉल आला. म्हणजे कॉलमध्ये त्यावेळेस लेटर यायची. मग मी त्यावेळेस अंतुर्लीला होतो, आईवडिलांकडे होतो, 1-2-4 दिवसासाठी सुट्टीला गेलो होतो. माझं खरं गाव जरी अंतुर्ली असेल पण माझा मॅक्सिमम लाईफ स्पॅन हा माझा अलखेडला गेलेला आहे मामाच्या गावाला. मी माझ्या अंतुर्लीला एक पाहुणा म्हणून जायचो. असं मी तिथं 8-10 दिवसासाठी गेलो होतो. मग काहीतरी कॉल आला आणि मामांना ते कळलं. मग मामा आलेत की तुला काहीतरी लेटर आलेलं आहे म्हणून. मग मी ते वाचलं तर त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. सोलापूरला. मग मामा म्हटलं सोलापूरला त्यांनी इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे, तर जाऊ का मी? तर म्हणजे जा. म्हटलं रेंट 165 रुपये लागतात. मी सगळी माहिती काढली, 165 काहीतरी लागतात. त्यांनी 170 रुपये मला दिले होते. म्हणजे जाण्यापुरतेच पैसे होते, परत येण्याचे पैसे नव्हते. म्हटलं ठीक आहे तेवढे द्या, मी तिथे जॉब घेऊनच देईन. मग आजीने आमचं ते सगळं बांधून दिलं, भाकरी वगैरे. आजींचं खूप प्रेम माझ्यावरती. माझी सगळं ते भाकरी वगैरे बांधून दिल्या. मग मी गेल्यानंतर इंटरव्ह्यू दिली. इंटरव्ह्यू दुसऱ्या दिवशी होती, मी 1 दिवस अगोदरच गेलो, ॲडव्हान्समध्येच गेलो. सगळं आजूबाजूचं वातावरण नवीन, काही माहीत नाही. मग 1 दिवस ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर मग ते दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू झाली. तिथं गेस्ट हाऊसमध्ये झोपलो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर बरं, त्यावेळेस जर 2 वेकेन्सी असतील तर कमीत कमी 100 पोरं असायची. बरं.
आणि अशी सिच्युएशन त्यावेळेस होती आणि मी ते बघून थोडंसं हैराण झालो. म्हटलं अरे मला वाटलं होतं की 2-4 पोरं असतील त्यातलं माझं सिलेक्शन होणार आणि इथं तर 100 पोरं आणि त्यांची तर 2च पोस्टची व्हेकन्सी आहे. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मग त्यांनी इंटरव्ह्यू घेतली, आपलं जसं बोलायचं तसं बोललो. त्यांना काहीतरी जाणवलं, काय त्यांना जाणवलं माहीत नाही. मग मला त्यांनी सिलेक्ट केलं. त्याने मला म्हटलं की तू कधीपासून कामाला? मी उद्यापासून कामाला येतो, कारण माझ्याकडे जाण्यासाठी पैसेच नाही आहेत, पर्यायच नाही आहे. मग त्यांनी सिलेक्ट केलं आणि मी आहे त्याच कपड्यांवरती तिथं जॉईन केलं. काय पगार काय होता पहिला तुमचा? 2500 रुपये पगार होता. 2500 रुपयाची सुरुवात केली. किती सालची गोष्ट आहे ही? 1999. ओके. 1999 तर 2000चा स्पॅन असेल तो. ओके. मग हे पुणे वगैरे, मग सोलापूरला पहिलं सांगली झालं तर सोलापूर झालं तर पुण्यात? सोलापूरला गेल्यानंतर मग सोलापूरला काही दिवस तिथं लोकलमध्ये काम केलं. वाघोली म्हणून होतं तिथं काम केलं, स्पिनिंग मिलचं काम केलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला MP ला दिलं. बरं, माझा स्वभाव असा होता की डायरेक्ट बॉसशीच माझा कॉन्टॅक्ट आला. तिथं झालं असं की बिपिनभाई पटेल म्हणून होते, त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आला. त्यांनी मला हेरलं की नाही तुझ्यात काहीतरी आहे, तू करू शकतोस पुढं. मग ते म्हटलं तू शिक्षण डिप्लोमा झालं, ITI झालं, मग तू डिप्लोमा नाही का नाही करत आहे? म्हटलं सर परिस्थिती नाही माझी. म्हटले तू कर, तू करू शकतोस, तू कर, मी तुला काय मदत लागते ते करेन. म्हटलं सर तुमच्याकडे मला दुसरी मदत काहीच नको आहे, मला फक्त यात थोडासा वेळ मिळाला अभ्यासाला तर मी करून घेईन. ते म्हणलं ठीक आहे, तुला काय अडचण आली तर मी आहेच तुझ्याबरोबर. त्याच्यामुळे त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आला. बरं, कामाचं पण तिथं राहणं खाणं सगळं तिथंच असल्यामुळे रात्रंदिवस मी काम करायचो. मला आउटपुट देता येत होता, त्यांना आउटपुट मिळत होता. त्याच्यामुळे ते डायरेक्ट ते मला कॉन्टॅक्ट करायचे. प्रोजेक्ट मॅनेजर सोडून दिला, ते मला कॉन्टॅक्ट करायचे. मग तिथून तो प्रोजेक्ट मॅनेजर होता, त्यांनी मला टार्गेट केलं. मग तिथलं काम संपल्यानंतर मी MP ला गेलो. MP ला गेल्यानंतर तिथले बॉस बदलले. बिपिनभाई पटेल जे बॉस होते त्यांचे बंधू ते तिकडचं काम बघत होते. मग बॉस चेंज झाले, सतीशभाई पटेल ते काम बघायला आले. त्यांच्या अंडर हे प्रोजेक्ट मॅनेजर. मग त्यांनी इथं टार्गेट केलं होतं, तर त्यांनी मग मला तिथं जाऊन थोडंसं वेगळ्या पद्धतीनं 1-5-6 महिन्यानंतर त्यांनी मला तिथनं काढलं. तोही जॉबमध्ये गेला. मग त्याच्यानंतर परत गॅप पडला 2-3 वर्ष. 2-3 वर्ष असंच काहीतरी मग ते करत बसलो. मग मध्ये एक प्रोग्राम अटेंड केला मी. त्या प्रोग्राममध्ये नेटवर्क मार्केटिंगबद्दल त्यांनी थोडंसं माहिती दिली आणि मला वाटलं की आपण करू शकतोय. पर्याय काहीच नाही तर बरं ठीक आहे, प्रयत्न करावा, काय हरकत आहे प्रयत्न करायला. काहीतरी त्यांनी होप्स दाखवले, हे केलं ते केलं. मग नेटवर्क मार्केटिंग केलं. नेटवर्क मार्केटिंगमधनं मी पैसा नाही कमवला, पण मी स्वतःला घडवलं. सेल्फ डेव्हलपमेंट खूप छान झाली. तिथून मला एक पुस्तक वाचायला मिळालं, रिच डॅड पुअर डॅड. त्या पुस्तकाने मला घडवलं. त्यातलं ते पुस्तक वाचल्यानंतर मला 100% तर नाही कळलं, एक 10 ते 15% कळलं असेल, पण ते समजलं आणि त्यात थोडीशी ॲक्शन्स किंवा काय स्वप्न बघायला मी सुरुवात केली. असं ते माझं जर्नी होती. त्याच्यानंतर पुणे कसं आलं? पुणे तुमच्या लाईफमध्ये पुण्याची जर्नी कशी झाली? त्याच्यानंतर मग नेटवर्क मार्केटिंग केल्यानंतर परत मी जॉब शोधायला लागलो, कारण तेवढ्यावरती सगळं होत नव्हतं. मग लग्नाचं वय येत गेलं. बहिणीचं लग्न झालं, लहान बहिणीचं लग्न झालं. मामा म्हटले तिचं लग्न झालं तर पुढच्या वर्षी तुझं लग्न करायचं आहे. आणि माझं ठरलेलं होतं की मी जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभं राहू शकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. पण हे गावाकडे बोलून चालत नव्हतं, कारण ते वातावरणामध्ये ते राहतात, त्यांना त्या वातावरणाशीच सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. मुलगा वयात आला म्हणजे लग्न झालंच पाहिजे वगैरे वगैरे. पण आपण थोडंसं बाहेर आल्यानंतर आपल्याला थोडंसं बाहेरचं वातावरण वेगळं कळलं होतं. ते आपण त्यांना समजून सांगू शकत नव्हतं, तेवढी परिस्थितीच नव्हती आणि त्यांना ते समजणार पण नव्हतं. त्याच्यामुळे ते नाही. मग त्यांनी ठरवलं की याचं लग्न करायचं म्हणून मी ऐकलं फक्त असं. आईवडिलांची मामांनी काहीतरी चर्चा केली, बहिणीच्या लग्नाला मी गेलो होतो आणि त्यांनी ती काहीतरी चर्चा मी ऐकली. त्यावेळेस काही मोबाईल नव्हते, काय नव्हते. मी 5 वर्ष आईवडिलांचा आणि मामा मामींच्या आजोबांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, कारण यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो की हे लग्न करतील. मग 5 वर्ष मी परत अजून स्ट्रगल चालू केलं की नाही आपल्याला परत जॉब पण केला पाहिजे, मार्केटिंग पण केलं पाहिजे, पण जॉब पण केला पाहिजे. मग मी जॉब शोधत होतो, जॉब भेटलेत. असं करत करत मला एक चांगली कंपनी भेटली, टेक्नोजेम म्हणून. ती कन्सल्टिंगमध्ये काम करते. मग त्यांच्याकडे जॉब मिळाला आणि त्यांच्याकडे शिकायलाही मिळालं. म्हणजे शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो म्हणतो आपण, तो खरा एक्सपिरियन्स मला टेक्नोजेम म्हणून जे कन्सल्टिंग कंपनी मुंबईची त्यांच्याकडे मिळाला. त्यांच्या थ्रू मी मुंबईला काम केलं, त्यांच्या थ्रू मी MP ला काम केलं. MP ला 2-3 ठिकाणी 2-3 प्रोजेक्ट्स केले, गुजरातला काम केलं. याचा सगळा मला चांगला अनुभव आला. आणि आपण शेतातली कामं केलेली आहेत, कुठल्याही कामाची आपल्याला लाज नाही. त्याच्यामुळं आपण वाटेल ते येईल ते कामं मी करायचो. इवन
जरी इंजिनियर झालो होतो तरीसुद्धा मी खड्डे खोदायचं काम मी करायचो. त्याच्यामुळं आणि त्यात काही वेगळं नव्हतं. आपल्याला दिलेल्या टार्गेटमध्ये काम संपलं पाहिजे हा उद्देश जर असेल तर ते करावंच लागतं. असं सगळं करायचं. मग ते सगळे मालक लोकांनी मला ॲप्रिशिएट केले की नाही छान तू काम करतोस वगैरे म्हणून. मग असं करत करत मला त्यांनी औरंगाबादला दिलं. मग 2006 मी औरंगाबादला होतो आणि औरंगाबादला असताना माझं लग्न झालं. बरं, मी ठरवलं असं होतं की आमचं अंथुलीचं घर जे होतं, इव्हन मामाचं घर असेल किंवा अंथुलीचं घर असेल, एकदम पडकं घर होतं. दोन्ही मामाचं घर, दोघांचं सेम घर होतं. पण आता लग्न करायचं म्हटल्यावर आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे म्हटल्यावर मला माझं स्वतःचं घर, पैसे जरी नसतील पण थोडंफार तर योग्य व्यवस्थित पाहिजे. लग्नाच्या अगोदर मी छोटंसं गावीनं घर बांधेन, नंतरच लग्न करेन हे ठरवलं होतं. मग घर बांधलं आणि नंतर मी लग्न केलं 2006ला. त्याच्यामध्ये एक किस्सा घडला. 25 मार्च 2002 ही तारीख आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. किस्सा असा घडला, मी नेटवर्क मार्केटिंग करायचो आणि त्यांच्या मीटिंग्स असायच्या. मग मी सगळं माझं बेटर सगळं मामाच्या गावालाच असायचं, कारण सगळे पुस्तकं, सर्टिफिकेट, शिक्षण तिथं झालं. माझं गाव मामांचं गाव म्हणजे हे माझंच गाव, असं मला कधीच वाटलं नाही की हे मामांचं गाव आहे असं. मग मी तिथूनच मीटिंगला गेलो होतो औरंगाबादला आणि सकाळी पहाटे लवकर गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत परत यायचं होतं. मग ते मीटिंगला गेल्यानंतर तोपर्यंत काही नाही. 25 मार्च 2002 दुपारची वेळ एक घटना घडली आणि ती घटना मी परत रिटर्न येताना गावाच्या जवळपास पोचल्यावर मला कळली की गावाला आग लागली. आग लागली. बरं, आग लागली कुठे, ती सगळी माहिती काढली तर ते सुरुवात मामाच्या इथनंच झाली होती. अरे बापरे. ते फारच कसं तरी झालं. आलो, गाव बघितलं तर स्मशान होतं. म्हणजे कुणाचं घर कुठं होतं हे दिसत नव्हतं. म्हणजे दुपारची वेळ, आग लागली, कमीत कमी एक 50 ते 60 घरं 25 ते 30 मिनिटात जोडून खाक झाली होती. बापरे. घरातनं काहीही काढण्याचा स्कोप नव्हता. माझं काय होतं नव्हतं, काय पुस्तकं असतील, जे काय सर्टिफिकेट्स असतील ते सुद्धा जळून खाक झालं होतं. बापरे. आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस म्हणेन. वाईट दिवसही होता पण मी चांगलंही म्हणेन. आजोबांनी घर बांधलं होतं, स्वतःच्या डोक्यावरती ओझं आणून ते लाकडं आणून त्याने ते घर बांधलं होतं. आजोबा हताश झाले होते की मी एवढं सगळं उभं केलं होतं आणि ते माझ्यासमोर जळून गेलं म्हणून. मग मी आजोबांना त्यावेळेस थोडंसं मी बाहेर फिरत होतो, काहीतरी काही गोष्टी कळत होत्या, पुस्तकं वाचत होतो, त्याच्यामुळं काहीतरी समजत होतं, स्वप्न कळायला लागली होती. मग मी आजोबांना म्हटलं, आजोबा हे झालं चांगल्यासाठी झालेलं आहे, या जागेवरती आपण बंगला बांधणार. ग्रेट. मग असं ठरवल्यानंतर मग आजोबा म्हटले की, मग आजोबांना सावरलं मी तिथं. ते कन्स्ट्रक्शन करतानाच असं प्लॅनिंग केलं की आपण इन फ्युचरमध्ये आपण त्याच्यावरती प्रॉपर घर बांधू शकू असं. तो दिवस बांधलं परत. बांधलं पण ते बंगला बांधला. मामाच्या इथं पण बांधला आणि अंतुलीलाही बंगला बांधला. ग्रेट ग्रेट. आता या सगळ्या प्रवासात तुम्ही पुस्तकांचा उल्लेख केला तर किती म्हणजे महत्वाचं, किती कॉन्ट्रीब्युशन आहे त्या पुस्तकांचं तुमच्या जीवनात? माझ्या जीवनामध्ये 100% कॉन्ट्रीब्युशन आहे. पुस्तकांचं म्हणेन किंवा काही सेमिनारचं म्हणेन किंवा ट्रेनिंगचं म्हणेन, 100% कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मला आवड निर्माण झाली. म्हणजे नेटवर्क मार्केटिंगमध्ये मी शिकलो हेच की मला एक आवड निर्माण झाली की पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली आणि त्यातनं काहीतरी कळायला लागलं की नाही कुछ तो भी अलग कर सकते हैं हम लोग. तर ते करायला लागलो. त्याच्यामुळं त्याचं 100% कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेन. शालेय शिक्षणाला किती महत्त्व द्यायचं किंवा हे अवांतर वाचन किंवा हे जे सेमिनार तुम्ही म्हणताय केलं त्याला किती महत्त्व द्यायचं एका सामान्य माणसाच्या जीवनामध्ये? शालेय शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे, परंतु 25 ते 50% पर्यंत तुम्ही त्याला महत्त्व दिलं तरी सफिशियंट आहे. इव्हन 50% जास्त इकडे तुम्ही वेगळी पुस्तकं असतील, सेमिनार असतील, स्वतःला घडवणं असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. सेल्फ डेव्हलपमेंट जे तुम्हाला प्रॅक्टिकली जीवनात जगायला कामा येईल अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. असे काही प्रसंग जीवनातले जिथं वाटलं की गिवअप केलं पाहिजे किंवा सोडून दिलं पाहिजे? असे जीवनात ते भरपूर प्रसंग आलेत की गिवअप केलं पाहिजे. जसा 25 मार्चचा दिवस होता माझ्या, 25 मार्च 2002चा दिवस होता माझ्यासाठी, फारच वाईट दिवस होता माझ्यासाठी. पण तोपर्यंत मला जग कळलं होतं, थोडंफार कळलं होतं की नाही ठीक आहे, एक गोष्टी होत असतात, मग आपण गिवअप करायचं का नाही करायचं. बरं, आपण गिवअप करून काय फायदा होणार आहे का? बरं, ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला घडवलं, आपल्याला काय तर शिकवायचा प्रयत्न केला आणि आपणच गिवअप केलं तर मग ह्या लोकांनी काय करायचं? कारण आजी आजोबांचा माझ्यावरती खूप जीव होता.
कारण आई वडिलांपेक्षा आजी आजोबांकडेच मी जास्त राहिलो होतो आणि त्यांचाच जीव होता. आजी माझी मी लहान असताना सोडून गेली. आजोबा बऱ्यापैकी मी जॉब वगैरे करायला नंतर म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी माझं डेव्हलपमेंट बघितली. पण त्यांचा आपल्यावरती विश्वास होता की हे काहीतरी करू शकतील म्हणून आपण तर करतोय आणि आपण असं गिवअप केलं तर कसं होणार. त्याच्यामुळं वेळ आली ती गिवअप करायची, पण मी स्वतःला सावरलं आणि तिथून पुढे गेलो. बरं, नोकरीतून व्यवसायात आज करोडोंचं टर्नओव्हर असणारी कंपनी आहे तुमची. नोकरीतून व्यवसायात कसे काय शिफ्ट झाले तुम्ही? मग ते राहिला विषय. लग्न झालं. लग्नाचा एक तो किस्सा होता माझा की माझा संसार जो होता एका पोत्यामध्ये भांडी. स्वतः ते पोते मी बसवरती चढवलं. गावाकडून औरंगाबादला आलो. म्हणजे ते बसवरती स्वतः चढवल्याचा मग सांगायचा उद्देश असा की 10 रुपये देण्यासाठी वेटर याला कुलीला पैसे नव्हते. मग तो संसार आम्ही औरंगाबादला नेला. तिथं 2-3 वर्ष काम केल्यानंतर तिथून मी ठरवलं होतं की बॅचलर असताना आपण खूप इकडे तिकडे फिरलेलो आहोत, पण लग्न झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी सेटल व्हावं लागेल आणि मला पुण्याला सेटल व्हायचं होतं. बरं. मग ते काम संपल्यानंतर मी विचार केला की आपल्याला पुण्याला सेटल व्हायचं आहे. मग मी पुण्याला जॉब शोधायचा प्रयत्न केला. मग माझे एक सिनियर होते, ते ऑलरेडी मुंबईच्या एका कंपनीला त्यांनी जॉईन केलं होतं आणि त्यांनाही कळलं की मी ती कंपनी सोडते, मला पुण्याला पाहिजे म्हणून. मग त्यांनी मला फोन केला की अरे राजा असं तू येतो का पुण्याला. मी त्यांच्याबरोबर एक 5-6 वर्ष काम केलं असल्यामुळे मी त्यांना किती पगार मिळेल, काय मिळणार, मी काही विचारलं नाही. मी सर म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर मला पुण्याला पाहिजे, मी येतो पुण्याला. मग पुण्याला 2008ला मी पुण्याला आलो आणि तिथं पण एक 4-5 वर्ष नोकरी केली मी. पुण्याला म्हणजे आपल्या चिंचवडला झालो. बऱ्यापैकी तिथं मला शिकायला मिळालं, बऱ्यापैकी ओळखी झाल्यात आणि मग डोक्यात होतं की आपण बिझनेस करायचा आहे, पण ते म्हणजे ती धाडस नव्हती करायची. म्हणजे धाडस होत नव्हती की कसा करू शकतो आपण बिझनेस. कम्फर्ट झोनमध्ये असतो. पगार चांगला होता, 1 लाख रुपये पगार होता, सगळ्या गोष्टी होत्या, घर झालं होतं, छोटंसं का होईना पण आपलं स्वतःचं घर होतं. त्याच्यामुळे मी कम्फर्ट झोनमध्ये होतो. पण समथिंग काहीतरी करायचं हे तर मनात होतंच, पण ती धाडस होत नव्हती. मग आपला फायनान्शियल लिटरसी कोर्स केल्यानंतर ते लक्षात आलं की नाही आपण करू शकतो. मग आपण तिथनं मी बिझनेसचा विचार केला. फायनान्शियल लिटरसीचा कोर्स करून एक 5-6 महिने झाले असतील कदाचित. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग करून मॅनेजमेंट करून त्या गोष्टी आपण करायच्याच असं ठरवलं आणि मग मी बिझनेस सुरू करायचं ठरवलं. बिझनेस सुरू करताना आम्ही 3-4 मित्र एकत्र आलो आणि जे ॲग्रीमेंट असतं ते ॲग्रीमेंट आम्ही रस्त्यावरती उभे राहून बोनटवरती सही करून बिझनेसला सुरुवात केली. 10 लाखाचं 2-2 लाखाचं प्रमाणे 10 लाखाचं आम्ही कॅपिटल तयार करून आणि मग तो बिझनेस करायला सुरुवात केली. आता बिझनेसची काय परिस्थिती आहे? किती एम्प्लॉई तुमच्याकडे? ज्यावेळेस बिझनेस केला त्यावेळेस छोटंसं रेंटनं ऑफिस घेतलं. 2 BHK फ्लॅट होता. त्यावेळेस त्या ऑफिसमधून हा बिझनेस स्टार्ट केला. प्रायव्हेटची कामं मी करत होतो त्यावेळेस. गव्हर्नमेंटची कामं डायरेक्ट घेता येत नाहीत म्हणून मी प्रायव्हेटची कामं करत होतो. प्रायव्हेटची कामं केली बऱ्यापैकी. 1-2-3 वर्ष प्रायव्हेटची केल्यानंतर मग ऑलरेडी गव्हर्नमेंटची कामांसाठी माझा एक्सपिरियन्स होता आणि मी ते काम केलेली होती. त्याच्यामुळे ते साहेब लोकांनी मला थोडंसं म्हटलं की तू हे करू शकतो, तू का नाही करत आहे. मग डोक्यात होतं पण थोडं थांबलं होतं. म्हटलं यात करूयात. मग मी गव्हर्नमेंटची कामं घ्यायला सुरुवात केली. आपली ॲस्ट्रोड इंडियन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपली फर्म आहे, ते आपण सरकारी कामं ॲज अ कन्सल्टंट म्हणून आपण ते कामं करायला सुरुवात केली. आत्ता जवळपास 650 कोटीची कामं आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेली आहेत आणि 300-400 कोटीची कामं आता सध्या सुरू आहेत. आपण स्वतःचं आता कंपनीचं स्वतःचं ऑफिस आहे. जवळपास 1.5 कोटीचं आपण ऑफिसही घेतलं. त्याच्यामुळं खूप छान झालं. फंटास्टिक. काय म्हणजे असे कोणते 2 निर्णय तुमच्या आयुष्यातले आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही आज ज्या स्थितीला आहात त्या स्थितीला आहात? पहिलं तर मी 12वी नंतर ठरलं होतं की मला गाव सोडायचं आहे. ओके. गावात राहून मला नाही वाटत माझी डेव्हलपमेंट होऊ शकेल किंवा पुढचं मी काही गाठू शकेन. तो एक निर्णय माझा योग्य ठरला. थोडा त्रास झाला, म्हणजे ठरवलं होतं, झालं पण, मी गेलो पण, सांगलीला शिक्षण पण घेतलं, त्रास झाला, पण तो एक निर्णय माझा योग्य ठरला की मी गाव सोडलं 12वी नंतर. आणि दुसरा निर्णय माझा, मी कम्फर्ट झोनमध्ये होतो, लाखभर पगार होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, 2 मुलं झाली होती, गाडी होतं, पण काहीतरी वेगळं करायचं आहे. आपण लोकांना काय देऊ शकतो का, काय मार्गाने देऊ शकतो का, हा एक मनात तळमळ होती. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस मी जॉब करत असताना माझ्याकडे बरेच लोक मदतीला यायची की सर मला काहीतरी काम बघा, तो मला काहीतरी काम बघा. त्याला एक लिमिटेशन्स होते, आपण किती लोकांना काम देऊ शकतो ना असं.
मग आपण लोक आपल्याकडे येत आहेत काम मागायला, मग आपण लोकांना आपणच काय काम देऊ नये, आपणच काय एखादा व्यवसाय चालू करू नये, असं काहीतरी ते डोक्यात होतं. मग तो एक निर्णय मी घेतला की नाही, आता आपण व्यावसायिक बनायचं आणि लोकांना आपण मदत करू शकतो. ते आपल्याला मदत करतील, आपण त्यांना मदत करून लोक इथनं उभे राहू शकतात. आणि तुमचा हा गुण मी फार जवळून पाहिला आहे, लोकांना मदत करायचं. सरांनी फायनान्शियल लिटरसी माझा कोर्स केला होता, त्या दिवशी शेअरिंग करताना त्यांनी म्हटले होते की मी या कार्यक्रमाला 100 लोक पाठवेल. आय थिंक त्यांनी मी साधारणपणे 250 ते 300 लोक पाठवले असतील असं माझा एक अंदाज आहे. नाही, कसं आहे, चांगली गोष्ट आहे. कसं आहे, आपण ज्या परिस्थितीनं आलो ती परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि आपल्यालाही आतापर्यंत कोणी मदत केली म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. जर आपल्याला कोणी मदत केलीच नसती तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आणि मदत करणे हा माझा स्वभाव आहे, पहिल्यापासून आहे, माझे संस्कारच ते आहेत. म्हणजे मदत केली, आपण लोकांना मदत केली की आपल्याला ऑटोमॅटिकली त्याचं. आतापर्यंत किती लोकांना गावाकडून आणून इकडे सेटल केलंय? आत्तापर्यंत माझा अंदाजे एक 100 ते 150 लोकांना मी गावाकडून आणून इथं सेटल केले, त्यांना चांगल्या प्रकारचा जॉब दिला, चांगल्या ठिकाणी केले. त्यातले बरीच अशी लोक आहेत की त्यांना शिक्षणही करून आणि चांगल्या ठिकाणी त्यांना नोकरीला वगैरे लावलेले. आता 40 ते 50 हजार रुपये ते कमवता येते, कमवू येतात. फंटास्टिक फंटास्टिक. ॲज अ राज अंतुर्लीकर स्वतःबद्दल एक सेल्फ इमेज असते, तर काय डिस्क्राईब कराल की तुम्ही कशा आहात, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कशा आहात? माझं महत्त्वाचं किंवा ज्या गोष्टीहून मला एक्सपिरियन्स आला ते असं आहे की माझं डिसिजन मेकिंग आहे आणि कुठल्याही गोष्टीचं डिसिजन घ्यायला मी वेळ लावत नाही आणि घेतलेलं डिसिजन हे मी पूर्ण करूनच सोडतो, त्याशिवाय मी त्याला सोडत नाही. ओके. तुमच्या सफलतेचं रहस्य किंवा अशा काही गोष्टी सांगाल की त्यामुळे तुम्ही सफल झालात? आता इन्स्टंट डिसिजन मेकिंग तुम्ही एक सांगितलं, अजून काय? माणसांनी जे काम मिळेल ना ते काम केलं पाहिजे, त्यातलं एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि एक डोक्यात कोणाला आपण फसवणार नाही आहोत हे फिक्स ठेवलं पाहिजे. आपण लोकांना फसवलं की आपण स्वतः फसवत असतो. त्यामुळे क्लीन पाहिजे आणि प्रामाणिकपणा पाहिजे. प्रामाणिकपणे कुठली गोष्ट आपण केली तर त्याचा आपल्याला फायदाच होतो, त्याचं नुकसान कधीच होत नसतं. आणि आयुष्यात सगळ्यांना एकदा तरी चान्स मिळतोच, संधी सगळ्यांनाच मिळते. संधीचं सोनं करता आलं पाहिजे, एवढंच मी म्हणेन. आणि मला असा संधी बऱ्याच वेळा आल्यात, मी त्या संधी कधी सोडल्या नाहीत, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. फंटास्टिक फंटास्टिक. तरुणांना काय संदेश द्याल की जे लोक नोकरी करतायत आणि तुम्ही नोकरीचाही अनुभव घेतलाय, आता व्यावसायिकही आहात, तर तरुण लोक कुठेतरी अडकलेले आहेत किंवा काय बऱ्याचशा लोकांच्या मनात सुप्त इच्छा असते की मी पण व्यावसायिक होईल, पण ते काही डिसिजन घेऊ शकत नाहीत किंवा ते निर्णय घेत नाहीत, तर त्यांना काय संदेश द्याल? कसं आहे, म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करेन की आपल्याला व्यवसाय म्हणजे नोकरीचे एक लिमिटेशन्स असतात. तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढाच तुम्हाला पगार मिळेल. तुम्हाला पगार जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त वेळ काम करावं लागेल. ते नोकरीत शक्य नाही आहे. तुम्हाला त्यासाठी व्यवसायच करावा लागेल. आणि व्यवसाय करणे पण फार अवघड नाही आहे. व्यवसाय करणं पण फार सोपं आहे. म्हणजे मलाही वाटायचं खूप व्यवसाय करणं खूप अवघड आहे, परंतु एवढंही अवघड नाही आहे, ते खूप सोपं आहे. आणि एखादा कोच किंवा ज्याचा एक्सपिरियन्स असेल त्याचं मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवसाय करायला सुरुवात केली तर आपण छान प्रकारे व्यवसाय करू शकतो. फक्त व्यवसाय करताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची की ज्याच्यामध्ये मास्टरकी आहे आणि जी गोष्ट आपल्याला आवडते त्याच गोष्टीत जर व्यवसाय केला तर आपण लवकर सक्सेस होतो. ओके. कोणी कायचं सांगितलं की हा व्यवसाय कर म्हणून करायचा, त्या गोष्टी करायच्या नाहीत. एक साधा वडापावची दुकान जरी काढू शकलो आपण, त्याच्यात आपल्याला आवड असेल तर आपण त्यातही सक्सेस होऊ शकतो. फंटास्टिक. सो राज सर, तुम्ही आज या कार्यक्रमात आलात, तुम्हाला अजून काही व्यक्त व्हायचं असेल तर होऊ शकता. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या व्यक्त होण्यासारख्या होत्या, पण आपण आता वेळेचं मर्यादा आहे त्याच्यामुळं आपण हे केलं. व्यवसाय करताना बेसिक जी गोष्ट असेल की आपल्या फॅमिलीची आपल्याला मदत हवी असेल किंवा त्यांचं आपल्याला प्रोत्साहन पाहिजे किंवा त्यांनी अडवलं न पाहिजे. तसं माझ्याबरोबर घडलं. मिसेसला मी जे सांगितलं ते तिने ॲग्री केले की तुम्ही ते करू शकाल तर तुम्ही करा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, मी करताना असं ठरवलं होतं की माझ्या फॅमिलीला 1 वर्षासाठी जे काही लागेल, राहण्यासाठी खाण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्याच्यासाठी जो काही फायनान्स लागेल तो मी बाजूला पहिलेच काढून ठेवला होता. माझ्या डोक्यावरती कुठल्याही प्रकारच्या लायबिलिटीज मी ठेवल्या नव्हत्या.
त्याच्यामुळे मी व्यवसाय छान प्रकारे करू शकलो. आणि कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर मला असं वाटतं, मी पुस्तकात कुठचं वाचलं असेल तर त्या वयस्साला आपल्याला 3 वर्ष सांभाळायचं आहे, त्याच्यानंतर तो व्यवसाय आपल्याला ऑटोमॅटिकली सांभाळतो. आजच्या तारखेला तुमचं जीवन कसं आहे? एकदम सुंदर, एकदम आनंदी. कुठल्याच गोष्टीची मला कमी नाही. देवाने मला सगळ्या गोष्टी एकदम भरभरून दिल्या आहेत. मित्रपरिवारही खूप छान मिळाले आहेत, त्याच्यामुळं काही मला कमी नाही आहे. मामांच्या नजरेत, आई वडिलांच्या नजरेत ॲज अ राज काय 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 दिसतं त्यांना? म्हणजे ऊर भरून येत असेल, कौतुक असेल, सगळं त्याला शब्दच नाहीत. आई वडिलांना हे अपेक्षितच नव्हतं की मी असं काही करू शकेन. इवन मामांनाही अपेक्षित नव्हतं की मी असं काहीतरी करू शकेन. मधला काळ माझ्यासाठी फार क्रिटिकल गेला आणि त्यांनाही वाटत होतं की मी भाच्याला किंवा मुलाला काहीतरी वेगळं बनवण्यासाठी किंवा करण्यासाठी मी बाहेर पाठवलं, पण तसं काही मुलांमध्ये किंवा भाच्यामध्ये दिसत नाही आहे. कुठं भाच्या भरकटल्यासारखं वाटतंय मला. पण मी त्यांना सांगू शकत नव्हतो. ती परिस्थिती होती आणि मला करून दाखवायचं होतं, मला बोलून दाखवायचं नव्हतं. कारण त्यांना बोलून समजणारच नव्हतं ते. त्यांना असं वाटलं की याचं शिक्षण मी केलं, हा कुठेतरी नोकरी करेल, 2 पैसे आम्हाला आणून देईल. पण त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती, कारण ते सेवेला त्यावेळेस स्कोपच नव्हता आणि मी बरंच काय असं काहीतरी शोधत होतो. पण मला त्यांना करून दाखवायचं होतं. मी त्यांना करून दाखवण्यासाठी मी आज इथं आहे. म्हणजे समाजासाठी, समाजापुढे एक आपण आरसा म्हणून कसं येऊ शकतो आणि मग समाज घडेल, याच्यासाठी माझी धावपळ जास्त होती. त्याच्यामुळे मी सक्सेस झालो की मी एकटाच बाहेर आल्यानंतर माझे मावशीचे मुलं असतील, माझे भाचे असतील किंवा माझ्या समाजाचे बाकीचे मित्रांची मुलं असतील किंवा गावातली मुलं असतील, यांनी माझ्याकडे बघितलं की हा माणूस करू शकतो, मी का नाही करू शकत. बरोबर, इन्स्पिरेशन ठरलं, एक्सपिरियन्स ठरला. त्याच्यामुळं बरेच लोक त्या डायरेक्ट कारण असेल किंवा इनडायरेक्ट कारण असेल त्याच्यामुळे ते आता चांगल्याच ठिकाणी नोकरीला आहेत किंवा बिझनेस करतायत. राज सर, परिस्थितीशी कसं झगडावं किंवा काय परिस्थितीतून तुम्ही झगडून या ठिकाणी पोचलात? सर कसं आहे माहिती का, 1999-2000 हा काळ माझ्यासाठी फारच भयानक होता. म्हणजे समोर जर वडापाव तळत असेल किंवा तिकडे जिलेबी निघत असेल आणि ती जर खायची इच्छा असेल, वडापाव त्यावेळेस 10 रुपयाचा 8 रुपयाचा मिळायचा, जिलेबी 10 रुपयाची 8 रुपयाची मिळायची. ती जरी इच्छा असेल तर मी खाऊ शकत नव्हतो. एवढी बिकट परिस्थिती, एवढ्या बिकट परिस्थितीतनं मला नाही वाटत मी इथपर्यंत येऊ शकलो असतो किंवा येऊ शकेल असं मला वाटलं होतं. पण ह्या अशाही परिस्थितीला मी सामोरे गेलेलो आहे. तिथं आपण शांत बसलो आहे की नाही, आपल्याला ते करायचं आहे, करू आपण, मिळेल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. आशावादी राहायचं प्रत्येक वेळेला, जरी किती वाईट परिस्थिती आली तरी. हो. आणि माझा एक स्वभाव आहे की मी जिथं गेलो ना, मी तिथला होऊन जातो. जसं मी अंतुर्ली सोडलं, मामांकडे गेलो, मी मामांकडचं झालो, अलखेडचा झालो. म्हणजे अलखेड फक्त हे मामांचंच घरच नाही, पूर्ण गावाचं झालो मी. मला असं वेगळं वाटतच नाही. आताही मी जर गावाकडे गेलो ना, गावात कुणाच्याही घरी मी गेलो ना, तर मी नाश्ता जेवण केल्याशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे एवढं माझे तिथलं हे प्रेम होतं आणि माझा स्वभाव तसा होता. मामा मामींचं प्रेम खूप मिळालं, आजी आजोबांचं प्रेम खूप मिळालं. तसं मी सांगलीला गेलो, म्हणजे मामांचं घर सोडून मी परत सांगलीला गेलो भावांकडे. तर 1 वर्ष मी बाहेर राहिलो. मला थोडंसं तिथली सिच्युएशन मला माहीत नव्हती कशी असणार आहे. मामा पण म्हटले की नाही, तू रूम करून राहा. मग मी रूम करून राहिलो. पण ते भावाला ते काही गोष्टी त्याला त्या भागवल्या नाही की नाही, तू माझ्याकडे येऊन राहा. जयसिंगपूर ते सांगली अंतर एक 10 ते 12 किलोमीटर आहे, तू माझ्याकडून येऊ आणि तिथून तो अपडाऊन करून ते कॉलेज कर. तिथेही गेलो तर मी तिथला झालो. म्हणजे ज्यावेळेस मी माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि मी सांगली सोडायचं ठरवलं, त्यावेळेस आमचे भाऊ आणि बहीण, वहिनी असं ढसाढसा रडत होत्या. एवढा जीव लावला, एवढं प्रेम केलं. म्हणजे कामाची मला काही लाजच नव्हती. मी घरचं कुठलंही काम करायचो. स्वयंपाक करायचो, भांडी धुवायचो, फरची पुसायचो, काही म्हणजे मी तिथला जाऊन जायचो. असं त्यांना मला वाटायचं नाही हे माझं परकं घर आहे, हे माझंच घर. त्याच्यामुळे ते परिस्थिती ही सगळ्या गोष्टी शिकवत जाते. आणि आजही माझ्यासोबत तसंच आहे, मी कुठेही गेलो ते तिथला जाऊन जातो. स्वप्नांचं किती महत्व आहे? परिस्थिती वाईट असली तरी पण स्वप्न बघत खूप महत्व आहे. स्वप्नांचं महत्व खूप आहे. ज्यावेळेस मी जयसिंगपूरला शिकायला गेलो आणि ITI कंप्लीट झाली आणि माझे मित्र परिवार असतील, माझ्या आजूबाजूचे जवळचे मित्र असतील, त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं मी. त्याच्यानंतर मला वाटलं की नाही, आपण पण यांच्यासारखं झालं पाहिजे. आपणही होऊ शकतो, का नाही होऊ शकत? हे लोक एवढे छान प्रकारे एन्जॉय करू शकतात लाईफ, तर आपणही करू शकतो. तिथून हळूहळू मी स्वप्न बघायला लागलो आणि मग नंतर जॉब केला, नंतर नेटवर्क मार्केटिंग केलं. नेटवर्क मार्केटिंगमध्ये आल्यानंतर मी खूप मोठी स्वप्न बघायला लागलो. म्हणजे स्वप्न एवढी मोठी होती माझी. मामांचं घर होतं, मामांच्या घराला त्यावेळेस प्लास्टर वगैरे काही नाही, मातीचं घर होतं.
त्या घरावरती माझी पोस्टर असायची, 4 व्हीलर गाड्या, BMW वगैरे, किंवा बंगलोंचे पोस्टर्स, अशा गोष्टी. म्हणजे मी स्वप्न बघायला लागलो होतो. म्हणजे लोक त्यावेळेस हसायचे की हा काय करतो. ते म्हणणार मी असं माझं घर असं असणार आहे, मी अशी गाडी घेणार आहे. असं त्यावेळेस मी असं स्वप्न बघायला लागलो होतो. आणि स्वप्नांना खूप महत्त्व देईन. म्हणजे मी आत्ताच्या पिढीला हेच म्हणेन की स्वप्न बघा, 100% स्वप्न पूर्ण होतात. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं ना आणि आपण ध्येय ठरलं तर आपण 100% अचिव्हमेंट ते इनडायरेक्टली होऊन जातो. म्हणजे माझा एक्सपिरियन्स हरू देत नाही. माझा एक्सपिरियन्स तर असा आहे की तुम्ही स्वप्न बघा, 100% पूर्ण होतं. कधी ना कधी त्याला पूर्ण होणंच आहे. फक्त तुम्ही स्वप्न कसे बघणार त्याच्यावरती तुमचं हे अवलंबून आहे. आज जिथं कुठं आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप सारे लोक मदत करतातच किंवा मार्गदर्शनही करतात. अशी 5 लोक ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथं आहात. पहिलं नाव असेल ते माझ्या मामा मामींचं. खूप प्रेम दिलं, खूप कौतुक केलं, खूप प्रोत्साहन केलं, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचलो आहे. दुसरं नाव असेल आमच्या सांगलीचे भाऊ आणि वहिनी, यांनीही खूप प्रेम दिलं, खूप साथ दिली, अडचणीच्या वेळेस मला उभं केलं. त्यांचंही मी खूप मनापासून आभार मानेन. आणि त्याच्यानंतर बिपिनभाई पटेल म्हणून जे मी मागं नाव काढलं की त्यांनी मला पुढचे शिक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि मी पुढचे शिक्षण केलं. त्यावेळेस त्यांनी मोबाईल त्यावेळेस नवीन होते, त्यांचा मोबाईल मला त्यांनी वापरायला दिला होता की तुला काय अडचण आहे की हा मोबाईल तुझ्याकडे ठेव, ही मदत झालं तू हे कर आणि तू शिक्षण कर. म्हणतात तिथचं पुढचं इंजिनिअरिंगचं शिक्षण मी त्यांच्या सांगण्यावरून केलं. मग नंतर सतीश बडे म्हणून असतील. आता मी इथं पुण्याला जे स्थायिक झालो आहे ह्याचा मागं ज्यांचा हात असेल किंवा त्यांचा आशीर्वाद असेल ते सतीश बडे. त्यांनी मला पुण्याला आणलं आणि त्यांनी पुण्याला नंतर मी इथपर्यंत केव्हा हा बिझनेसचा तरी विचार करू शकलो. मग त्यांचाही माझ्यावरती फार मोठा आशीर्वाद आहे. नंतर आपले मित्रपरिवार आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती ज्यांनी मला जे मला भेटलेत त्यांचा प्रत्येक व्यक्तींचा काही ना काहीतरी हातभार आहे. ज्यांनी मला पाणी दिलं असेल त्याचाही माझ्या याच्यामध्ये सिंहाचा वाटा मी समजेन. त्याच्यामुळं सगळ्या मित्रपरिवाराचे आणि समाजाचा मी ऋणी आहे. खूपच छान, खूप छान चर्चा चालू आहे, पण वेळेचं बंधन आपल्याला पाहायला लागतं. मित्रांनो, रिअल हिरो त्याच लोकांना म्हणता येईल जे इतरांना प्रकाशात आणतात. सरांनी जे सांगितलं त्यांच्या गावाकडून त्यांनी 150पेक्षा जास्त लोक पुण्यात आणून सेटल केलेत. त्यांनी खूप साऱ्या लोकांना सरळ हाताने मदत करताना किंवा त्यांना काहीतरी चांगलं देताना मी स्वतः पाहिलेलं आहे. सो रिअल हिरो आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्यामध्ये सुद्धा असतात. हे सगळा जो पॉडकास्टचा प्रपंच आहे हा तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी आहे, हा तुम्हाला पेटून उठवण्यासाठी आहे आणि तुम्हीसुद्धा एक उंची किंवा एक शिखर गाठावं याच्यासाठी इन्स्पायर करण्यासाठी आहे. राज सरांची जर पूर्ण स्टोरी तुम्ही पाहिली तर लक्षात येईल की खूप हालाकीच्या परिस्थितीतून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी झगडून त्यांनी हे यश किंवा ही जे काही समाजात मान सन्मान सगळ्याच गोष्टी मिळवलेल्या आहेत. सो थँक्यू व्हेरी मच राज सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी मन मोकळेपणाने बोललात. धन्यवाद. आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला ऋणी आहे.